सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचा 124 कोटी 99 लाख रुपयांचा पीक विमा आता परतावा देय होण्यास सुरुवात झालेली आहे। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि विश्वसनीय माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर चला ही सविस्तर माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत उत्पादनातील घट या जोखमी बाबीखाली खरीप हंगाम 2025 मधील सोयाबीन पीक विमा परतावा मंजूर झालेल्या मंडळांची संख्या परभणी जिल्ह्यात 24 वर पोहोचली आहे। या मंडळांतील शेतकऱ्यांना एकूण 124 कोटी 99 लाख 12,523 रुपये विमा परतावा देय आहे। गुरुवारी सकाळपर्यंत सुमारे 1,15,000 लाभार्थ्यांची शेतकऱ्यांच्या खात्यावर 106 कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे। मित्रांनो, दरम्यान उर्वरित 28 मंडळांमधील पीक विमा मंजुरी अद्याप विमा कंपनीकडे प्रलंबित आहे। सर्व 52 मंडळांमध्ये सोयाबीनच्या ड्रायवेट आधारित पीक विमा मंजुरीसाठी कृषी आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली। खरीप 2025 हंगामात जिल्ह्यातील 52 मंडळांतील शेतकऱ्यांनी 3,64,431 अर्जांद्वारे 32 कोटी 86 लाख 87,751 रुपये विमा हप्ता भरून 2,83,348 हेक्टरवरील सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते। सुरुवातीला 19 मंडळांमध्ये विमा मंजूर झाला होता, त्यानंतर आणखी 5 मंडळांचा समावेश करण्यात आला। पंतप्रधान पीक विमा पोर्टलवरील गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार परभणी तालुक्यातील एका मंडळासाठी 17 कोटी 60 लाख 83,859 रुपये, जिंतूर तालुक्यातील 5 मंडळांसाठी 19 कोटी 83 लाख 5,636 रुपये, शेलू तालुक्यातील 2 मंडळांसाठी 1 कोटी 45 लाख 71,774 रुपये, मानवत तालुक्यातील 5 मंडळांसाठी 19 कोटी 77 लाख 57,307 रुपये, पाथरी तालुक्यातील 4 मंडळांसाठी 12 कोटी 66 लाख 59,620 रुपये, गंगाखेड तालुक्यातील एका मंडळासाठी 4 कोटी 20 लाख 29,281 रुपये, पालम तालुक्यातील 4 मंडळांसाठी 41 कोटी 39 लाख 31,167 रुपये, तर पूर्णा तालुक्यातील 2 मंडळांसाठी 7 कोटी 95 लाख 73,167 रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे। बँक खात्यांची पडताळणी करून लाभार्थी शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 106 कोटी 60 लाख 44,000 रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे। दरम्यान अनेक मंडळांतील विमा परताव्याची गणिते विमा कंपनीकडून अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात आले। मित्रांनो, परभणी शहर, परभणी ग्रामीण, पेडगाव, जाम, शिंगणापूर, पिंगळी, टाकळी, कुंभकर्ण, झरी, जिंतूर, सावंगी, म्हाळसा, वाघी धानोरा, चिकलठाणा, बुद्रुक, वालूर, कुपटा, मोरेगाव, सोनपेठ, शेळगाव, आवलगाव, वडगाव, महातपुरी, माखणी, पिंपळदरी, राणी सावरगाव, पेठशिवनी, चुडावा, कालोगाव, लिमला आणि कातनेश्वर या 28 मंडळांतील पीक विमा परतावा अद्याप प्रलंबित आहे। यापैकी परभणी, सोनपेठ आणि पूर्णा तालुक्यातील 12 मंडळांबाबत पीक कापणी प्रयोगांवर विमा कंपनीने आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे।